जय, अरे अजून आवरलं नाही तुझं? काय पेपर काय चाळत बसलायस? बघ नंतर उशीर होतोय म्हणून तूच म्हणशील. आदिती, माझं झालंय आवरून, तू तुझं आवर पटापट. डबे घेतलेस का? हा थांब. घे. जे आज फक्त पोळ्याच केल्या आता. का? भाजी बाहेरून आणावी लागणार. अरे घरी भाजीच नाहीये आणि मार्केटमध्ये जाऊन विकत आणायला वेळच नव्हता म्हणून. ठीक आहे. सॉरी, फक्त आजच्याच दिवस. इट्स ओके आदिती, फक्त आपल्याला वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर कराव्या लागतील. नाहीतर दोघांच्या डब्यात आज भाजी नाही, त्यात दोघांच्या डब्यात सारखीच भाजी, किंवा मग एकाच चवीची भाजी निघाली तर मग आहेत ऑफिसमध्ये वेगवेगळे संशय येतील. नंदिनी मॅडम तर बसलेल्याच असतात प्रत्येकाच्या डब्याकडे लक्ष ठेवून. अरे वा, आज दिवसाची सुरुवात छान झालीये. तुम्हाला दोघांना हसताना बघितलं ना की माझाही दिवस छान जातो. आदिती, माझं जरा एक काम होतं. बोला ना काकू. मला जरा एक वाटीभर भाजी देशील का? ह्यांच्या पुरती, मला नकोच आहे. काकू सॉरी, अहो मी सुद्धा भाजी केली नाहीये आज. अगं मग सॉरी काय त्यात? नाही केली तर नाही केली. अगं पण मगाशी तू डबा भरत होतीस ना, मग डब्यात काय घेतलंस? डब्यात फक्त पोळ्या भरल्यात मी. बघ, आता मला सांग, कोण कोणाला परख समजतंय? अहो नाही काकू, तसं काही नाहीये. तुला मला सांगता येत नव्हतं भाजी द्या म्हणून? आदिती, अगं शेजार पाजारचे लोक सुद्धा हक्कानी वाटीभर साखर नाही तर दूध मागून नेतात, आणि तुम्ही हक्काची माणसं आहे असं वागता? एकाच घरात राहतो ना आपण. मी सकाळी बघितलं होतं तू भाजी केली नाहीस ते, म्हणून मुद्दामच आले. सॉरी. काय रे, तुला काय आता वेगळं सांगायला पाहिजे का? चल कांदार. कोणाचे? सॉरी. बरं जय, आज ह्यांना बघायला ऑफिस मधनं कुणी येणार नाहीये ना? काल आलं होतं तसं? नाही, मला नाही वाटत कोणी येईल. मी विचारते म्हणजे काय, काल कुमुदिनी आल्या आणि आपला केवढा गोंधळ झाला ना. हो. नंतर सगळं व्यवस्थित झालं म्हणून बरं झालं. अरे बोलत काय बसले मी, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. आण डब्यात भाजी भरून देते. जय, परत काय पेपर चाळत बसलायस तू? तुला पण जॉब हवाय वाटतं. नाही, मी तुझ्या एवढा लकी नाही. म्हणजे मनात असलं तरी मी हा जॉब सोडू शकत नाही ना. अविनाश सरांचं लोन फेडेपर्यंत मी जॉब सोडायचा विचारही नाही करू शकत. मग काय बघताय तुम्ही पेपरमध्ये? वधूवर मंडळाच्या, लग्नाची पत्रिका छापणाऱ्यांच्या, सगळ्यांच्या जाहिराती बघतो. म्हणजे महिन्या 2 महिन्यात ज्यांची कोणाची लग्न आहेत त्या सगळ्यांची माहिती काढली आहे. सॉलिड रिसर्च चाललाय माझा. क्लायंट हवेत ना. तुला हे सगळं करायची गरज नाही, कारण तुझ्या नावावर आपणहून क्लायंट्स येत आहेत. अरे हो, ते अजून कोडे सुटतच नाहीये. कसे येत असतील रे हे क्लायंट्स? कोण पाठवत असेल? आधी ती रेफरन्सनी येत असतील ग, त्याचा कसला एवढा विचार करतेस? तसंच असेल. बरं चला, उरलेला रिसर्च आता ऑफिसमध्ये कर आणि पटकन आवरून घे. मी जाऊन डबे घेऊन येते. हा तरी सगळा घोटाळा गेलाय. डोक्याला ताप झालाय सगळा.